हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहो आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. हे बघा अव्यू आलाय. आज आम्हाला जायचं आहे आजीच्या गावाला. म्हणजे आम्ही नागपूरला निघतो आहे, म्हणजे अजून वेळ आहे. तर सकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू आहे. स्वयंपाकामध्ये फक्त मसाले भात कढी मी बनवलंय आणि डब्यासाठी मी मेथी कांद्याची भाजी आणि चपाती करणार आहे आणि थोडी कढी मी अव्यूसाठी घेऊन जाणार आहे, कारण कढी चपाती तो आवडीने खातो. चला तर पॅकिंग करायची आहे अजूनही. अव्यूसाठी काही स्नॅक्स मी घरी बनवले ते तुम्हाला दाखवते पटकन. थोडंफार बाहेरून पण आणलंय काल, जसं की तुम्ही गोकुळमधलं मी आणलंय ते बघितलं. आणि हे बघा अननेसेसरीचा पसारा. म्हणजे प्रीतमपणा सकाळपासून काहीच हेल्प नाही करत आहे, काहीच नाही. आत्ता 2 मिनिटं पहिले मी ओरडून आली आहे, पण फरक काही पडला नाही आहे, फक्त हसून चालला गेला. आणि हा दुसरा बघा, हे सगळं इथे व्यवस्थित ठेवलं होतं मावशीने आणि हे आम्ही आत घेऊन गेलो आहे. आणि हा अननेसेसरीचा पसारा आमच्याकडे करणारे 2 व्यक्ती आहे, एक तर प्रीतम आणि दुसरा म्हणजे अव्यू. चला असो, आता मी खरंच थकली आहे. सकाळपासून कामं सुरू आहे आणि खरं सांगू का, यावेळेस ना मला खरंच जायची इच्छा नाही आहे कुठे. म्हणजे स्पेशली कुठेच जायची इच्छा नाही आहे. एक तर ऊन खूप आहे. नागपूरला ऊन पुण्यापेक्षा थोडी जास्तीच असते नेहमीपासनं. एक छोटीशी एक्साइटमेंट पण आहे की खूप दिवसांनी चाललो आहे, पण म्हणजे असं इच्छा नाही होते मला जायची. आय डोंट नो वाय, पण मला खरंच इच्छा नाही होते. म्हणजे मला आय नो तिथे इनलॉज आहे, माझे आईवडील आहे, पण मला इच्छाच होत नाही आहे जायची. मी तिकीट्स पण काढताना खूप विचार करत होती काढायचं की नाही काढायचं, पण खूप दिवस झाले गेलो नाही आहे. आणि आजीला सुद्धा आता नागपूरला सोडायचं, तिला पण तिच्या मुलींची आठवण आली आहे. सो म्हटलं चला एक विजिट करूया. सो मन तर कन्व्हिन्स्ड नाही आहे, पण ठीक आहे जायचं आहे. चला तर तुम्हाला ना छोटासा टूर देते बाल्कनीचा, कारण माझ्या बाल्कनीमध्ये खूप सुंदर सुंदर फुलं आले आहे आणि मला बघून तेवढं छान वाटतं, तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते. सो तुम्हाला पण छान वाटतं. मी मध्ये ना 2 दिवस व्हिडिओ शूट नाही केला, नाही तर तुम्हाला दाखवलं हे 3ही फुलं इतके सुंदर बहरले होते, खूप सुंदर दिसत होते. याचा सुगंध पण खूप छान येतो. हा प्रॉपर गावरानवाला म्हणतात ना गुलाब, तो आहे. रेडमध्ये नव्हता तर मी रोज पिंकमध्ये आणला, खूप सुंदर आहे. त्यानंतर बघा आमच्याकडे ना कुंद्याला पण मस्त फुलं येतात आहे. तू म्हणजे ही नजर नको लागायला, टचवूड छान फुलं येते. इथे पण येते, इथे पण येते. आणि हे जे छोटे छोटे किडे असतात ना, ते त्याच्याचमुळे झाडांना छान असं फुलं येतात. सो इथे खूप छान फुलं आल्यात. याचा सुगंध पण खूप सुंदर येतो, सुंदर दिसतात. झाडांना फुलं आले ना, मला नेक्स्ट लेवल हॅपीनेस असते. की बघा याला पण कळ्या अजून आहेत, अजूनही येणार आहे. सो आम्ही तर राहू नाही, पण मावशीला सांगितलं आहे की प्लीज माझ्या झाडांची काळजी घ्या. त्यानंतर बघा जास्वंद किती सुंदर आलं आहे. 2 आल्यात, मागे पण एक आहे. आणि इतका सुंदर दिसत आहे ना, म्हणजे खरंच यार मला माझ्या झाडांना सोडून जायची अजिबात इच्छा नाही आहे. त्यानंतर याला अजूनही फुलं नाही आले, हे मला बघावं लागेल थोडं. नाही बघा बघा बघा, कळ्या भरपूर आहे. आम्ही येतपर्यंत चांगलेच फुलं लागणार आहे याला. बघा इथे पण कळ्यात भरपूर आहेत. त्यानंतर हे झाड बघा किती सुंदर आणि गोड दिसतंय ना, खूप सुंदर वाटतंय, खूप म्हणजे खूप सुंदर. त्यानंतर हे एक आहे शेवंता, बघा ना कसं बहरलं आहे, किती सुंदर. टचवूड, याला नजर नको लागायला. आणि नेहमी अशी फुलं येत राहिली पाहिजे. प्लीज बाहेरचा आवाज थोडा इग्नोर करा. आय डोंट नो वाय, पण माझा हा सदाफुली जाऊन गेला. पाणी टाकत होती, जागा बदलवली, खत चेंज केलं, बट तरी सुद्धा हे जगत नाही आहे. बघूया 2-4 दिवसात, पण आय डोंट थिंक सो काही होईल. सो हे मला दुसरं आणावं लागेल. त्यानंतर आहे आपल्याकडे मोगरा, ॲज युजल मस्त असा फुल आला आहे, खूप सुंदर. याला पण कळ्या भरपूर आहेत. त्यानंतर याला पण खूप छान फुलं आलेत. बघा किती सुंदर दिसतंय ना, पिंक कलरचं, खूप सुंदर. मला हा कलर खूप आवडतो, मस्त वाटतं. त्यानंतर हे दोन्ही फुलं टर्न पिंक नाही केशरीमध्ये होता आणि आता हे टर्न आउट होत्या व्हाईटमध्ये. आणि आता हे असं जाऊन मग निघून जातात. ते मी स्वतःहून तोडायला खूप नाही म्हणते फुलं, मला नाही आवडत तोडायला. अँड सी एक मिनटं, याला बघा किती छान कळ्या आल्यात. इथे एक, त्यानंतर इथे दुसरी एक, इथे आहे एक, इथे आहे. आणि एक कुठेतरी मला दिसली होती, आणखी 3 कळ्या होत्या याला मागच्या साईडला वाटते. हा इथल्या कुठेतरी साईडला आहे. आणि ना हा जो आहे ना, हा पूर्णपणे वेगळा आलेला आहे. म्हणजे नवीन एक याला फाटा फुटला आहे, ते आहे. मस्त फुलं येतात याला पण. त्यानंतर हे बघा याला पण खूप छान फुलं येतात, कळ्या भरपूर आहेत, मस्त फुलं आहे. याचा सुगंध पण खूप सुंदर आहे, सोनचाफा आहे हा, मस्त फुलं आहे. त्यानंतर ही माझी तुळस, जी तुम्ही बघू शकता, मस्त ट्रँगल हार्ट ग्रो होत आहे. इथे सुद्धा ग्रो होत आहे, त्यामुळे मला खूप छान वाटलं की मी इथे लावलं. बरं केलं, फेकले नाही त्याचे जे फांदे होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, इथे एक मी लावलं होतं फक्त, हे तर नाहीच ग्रो होतं. हे काढून घ्यायला पाहिजे मला वाटते. आता खूप ट्राय केलं, यात कळी होती, पण आता नाहीच होते ते ग्रो. ठीक आहे, हे आपण नाही जमणार आहे आता. हां तुम्हाला हे दाखवत होते मी. यात बघा किती छान हे ग्रो होत आहे ना, म्हणजे खूप सुंदर वाटत आहे. बघा मस्त ग्रो होत आहे. आता याचे फांद्या अशा खालपर्यंत जातील, हे बघू शकता तुम्ही, मस्त ग्रो होत आहे. ऐ गो तुटलं गो बाई माझ्या हाताने. हे लावावं लागेल मला याच्यात, म्हणजे ते छान ग्रो होईल. मी लावते थोड्याने. त्यानंतर एक आणखी गोष्ट गुड न्यूजच आहे ही माझ्यासाठी, ती म्हणजे हे बघा मनी प्लांट.
मस्त ग्रो होत आहे. मस्त याचं असं वेल आला आहे याला आणि आता हे खूप छान ग्रो होणार आहे कारण याला स्पेस मिळाला आहे. त्याचबरोबर याची कुंडी पण चेंज झाली आहे तर मस्त वाटत आहे. एक माझं चुकतं आहे काहीतरी, ते म्हणजे या झाडासाठी हे मला नेहमीपासून आवडतं, खूप आवडतं ॲक्च्युली. आणि हे ना व्यवस्थित असे होत नाही आहे, म्हणजे ग्रो होत नाही आहे. तर मला वाटतं याची कुंडी किंवा याची जागा काहीतरी बदलवून असं बघावं लागेल. आता आम्ही चाललो आहे, आय डोंट नो आम्ही येतपर्यंत हा झाड राहील की नाही राहील, बघूया. सो असं काहीसं अपडेट आहे छोट्याशा माझ्या बाल्कनीचं, बघू शकता. सुंदर वाटते. झाडे असले की नेक्स्ट लेवलची हॅपीनेस असते मला. आणि हे जे पातळ दिसतं हे शेवटचं, यानंतर नागपूरला यांचं पातळ राहील. याच्यामुळे ना भरपूर झाडांना असं सावली पण मिळते. तर मी विचार करते असं एक ग्रीन नेट आणायचं, म्हणजे त्यांनी छान असं झाडांना सावली मिळेल. सो असं खायची वस्तू आहे, तू काय केलंयस बाळा? हा पोरगा ना किचन मध्ये जातो आणि काहीही वस्तू घेतो आणि असं खेळत बसतो. आता हे गोड आहे, मला याची पोळी करायची होती त्याच्यासाठी, पण आता बघा कसं घाण केलं. अव्यू हे घाण नाही करावं लागत बाळा, हे खायचं होतं आपल्याला. थोडंसं काही कामात मी बिझी असली की असं काहीतरी कांड आमच्याकडे होत असते आणि हा शांत असला म्हणजे समजून जायचं नक्कीच काहीतरी कांड होत आहे. ते भीती नाही वाटत तुला आईची अव्यू अजिबात? चला इथे आजी झाले बोंड, छान झाले कडक. हा बघा इथे माझा मसाले भात रेडी आहे ऑलमोस्ट. पाणी लागेल का? नाही याला झाकून ठेव, माया वाफेवर छान होतो तो. नको नको पाणी नको, बंद करून दे. हे बघा मसाले भात रेडी आहे. त्यानंतर इथे बोंड होत आहे, थोडेफार राहिले आहे. मी एक केलं, मग बाकी आजी करते बोलली, तर हे बोंड आमचे जे की होळीला नव्हते केले मी, तर मी म्हटलं आहे घरी तर करून घेऊया. त्यानंतर ही कढी आमची रेडी आहे, मस्तपैकी छान दिसते. कढी असली की जेवण खूप छान होते. आता तुम्हाला आणखी एक गोष्ट दाखवते. काय घे ना मग तिकडे. हा सगळा पसारा सकाळपासून करायचं राहते. किचन मध्येच वेळ गेला. हा याचे फक्त एवढेच कपडे, एवढेच प्रीतम. आणि इनरवेअर्स वगैरे, हे अव्यूचे कपडे आहे इथे पूर्ण, हे एवढे. त्यानंतर तिथे माझे कपडे आणि आता प्रीतमने आणलेले तेवढे कपडे. आजीची मेन बॅग राहणार आहे ती म्हणजे ही पूर्ण, आणि हे दोन, हे एवढे आजीचे कपडे राहणार आहे. घरात भयंकर पसारा आहे. हां तुम्हाला एक दाखवायचं राहिलं ते म्हणजे हा कॉर्नर, हे दाखवते 2 मिनिटात. त्यापूर्वी सांगते की आम्हाला ही मोठी बॅग आजीसाठी घ्यायची आहे. यात आणखी थोडा स्पेस राहिला तर आमचं सामान येईल, अदरवाईज नाही. त्यानंतर यात आमचं सगळं सामान आलं पाहिजे, माझं, प्रीतमचं आणि अव्यूचं. हा आमचा टार्गेट आहे, कारण प्रीतमचं एक बॅग आणखी राहणार आहे फॉर लॅपटॉप्स. सो ते एक राहणार आहे. आणि एक ही बॅग मी घेणार आहे कारण मला सासरी टू माहेरी यायला आमचं कंटिन्यू 2-3दा जाणे ना होणार आहे फॉर शुअर. सो त्यासाठी म्हणून मी ही बॅग घेणार आहे. ही बऱ्यापैकी मोठी आहे, डीमार्टमधून घेतली होती मी 200 रुपीजला, आणि छान आहे, क्वालिटी पण छान आहे, मस्त आहे. चला तर मी तुम्हाला ना हे दाखवते की मी अव्यूसाठी काय काय स्नॅक्स बनवले घरी आणि काय बाहेरून घेतले. चला तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी अशा भाकरवडीच्या 3 पॅकेट्स घेतल्या, एक मम्मीकडे, एक काकूकडे, आणि तिसरं म्हणजे आईकडे म्हणजे माझी सासरी. असे 2 बिस्किटचे छोटे पॅकेट्स घेतले आहे अव्यूसाठी, म्हणजे लागलंच तर, तसं तर मी त्याला देणार नाही आहे. त्यानंतर एक केळीची चिप्स घेतली आहे आम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये लागलं तर, आणि हे पॉपकॉर्न त्याच्यासाठी अव्यूसाठी. एक मंच घेतली आहे, पर्क घेतली आहे छोटी, आणि एक चिक्की घेतली आहे, रस्त्यात आम्हाला लागू शकते त्यासाठी, कारण प्रीतमला ते खूप आवडतं. त्यानंतर हे मी डार्क फॅन्टसीचे छोटेवाले यम फिल्स पाय आणले होते खुशीनी, तर ते मी 2-3 घेतले. त्यानंतर पॉपकॉर्न, हे फक्त ट्रॅव्हलिंगसाठीच नाही तर मला सुद्धा अव्यूला घेऊन कुठे जायचं असलं तर त्याच्यासाठी सुद्धा खायला लागतं, आणि तिकडे गेल्यावर माझं थोडंसं लिमिटेशन्स येतात, मला बाहेर वगैरे पडता येत नाही. सो म्हणून मी हे सगळं घेऊन चालली आहे. थोडेसे पॉपकॉर्न मी घरी बनवले आहे, ॲक्ट 2 आणलेले, आणि तेच मी घरी बनवले. त्यानंतर हा मुरमुऱ्याचा चिवडा केला आहे सिम्पलवाला आपला, हळद, मीठ, मिरची आणि कोथिंबीर, कढीपत्ता घालून मस्त वाटतं हा. त्यानंतर हे बघा, हे ना मी मखाने भाजून घेतले आणि त्याला गुळामध्ये थोडंसं हे करून घेतलं, मखाने म्हणू शकता याला, खूप टेस्टी वाटते हे सुद्धा. सो हे मी अव्यूसाठी घेतले, त्याला आवडते, आणि हे फक्त रोस्टेड आहे कारण अव्यूला लागलं रस्त्यात, तर म्हणून हे घेतलंय सगळं मी सामान अव्यूसाठी खाण्यापिण्याचं, आणि जेवणाचं अजून बाकी आहे. काय चाललंय अव्यू तुझं? किती मस्ती रे अव्यू. आता तिकडे पसारा केला तर इकडे पसारा करायला आलायस का तू? कुठे अव्यू आहे का इथे घरात अव्यू? काय चाललंय तुझं? काय आहे? खूप त्रास देतोय अव्यू तू. कचरा तिथे बाहेर ये. सगळं फेकपाक कसं घाण केलं सगळं? तू कशाला एवढं तुरतुर करतोयस? आम्ही आहो ना करायला इथे. तुला सगळं करायचं राहते अव्यू. कचरा काढा तिथे, धूळ आहे, प्लीज बाहेर ये. एक आमची राहीन, एक तुझी राहीन ना. तुझं सामान याच्यात भरून घे. वापस येणार आहे तर अर्धच नाही, मग येऊ नको जास्त. अगं ये ना ग. तुमचं काय कूलरची हवा खात बसायचं का फक्त? हा माणूस आज खूप त्रास देतोय, अजिबात माझ्या कामाला काहीच मदत करत नाहीये. हाच तो माणूस आहे.
आणि आता तोंड लपवायसाठी बाथरूमच चाललाय. पाणी मिळत नाही, पाणी संपलंय. नाही मिळत, देऊ नको माय पाणी. आता झाडू पोछा केला मी. हा जा रड, तिकडे बसून रड. ड्रामा, सगळं ड्रामा आहे अव्यू. ड्रामा करते, काही रडत नाही तो. गरम आहे अव्यू ते. मी झाकते माय. चला भाई इकडे. माठातलं पण पाणी सगळं काढलंय आणि याला उलटं करून ठेवलंय, म्हणजे त्याला घाण नको व्हायला आतमधून म्हणून. चला अव्यू, का पसारा करतोयस बा? असू दे ना प्लीज. काहीतरी वेगळं वेगळं काढणं गरजेचं आहे. तुझ्याकडे टॉयज आहे, तू तुझे टॉय का नाही खेळत? पाय पुढे घे. तू तुझे टॉयज खेळ, हे सगळं सोड. चल तू तुझे टॉयज खेळ. याच्या मागे राहिला ना तर दिवस कमी पडेल आम्हाला. काय चाललंय अभि तुझा? हा, ज्या दिवशी जास्ती कामावर आले ना या कार्टाचा जास्ती त्रास असतो. काय चाललंय अभि? असं हात नाही लावायचं, बॅड मॅनर्स. मायला दाखव. मायला, माय कुठे? अरे पडलं रे. ऑफिसच्या बॅग मध्ये आणखी पण काही मावेल का थोडंफार? ठीक आहे. माझं हे घेशील ना शॅम्पू? तुझ्याकडे एकच सॅक राहणार आहे ना? ते मी घेऊ का? म्हटलं की मला घेऊया द्यायची होती, पण असं वाटतं नको द्यायला. खूप दिवस झाले ना. नाही पण सगळा चला तर माझं किचन सगळं आवरून झालं आहे व्यवस्थित. हे सगळं क्लीन केलं आहे. थोडं पाणी इथे राहिलं आहे, ते मी आता क्लीन करणार आहे. व गॅस ओटा पण क्लीन केला आहे. हे सगळं थोडी आता धुळ्यावर राहणारच आहे आणि 8 दिवसांतर आणखी राहील. तर आल्यावर मी परत एकदा हे सगळं धुवून टाकेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे जे टाईल्स आहेत ना, हे पण मला घासून काढायचे आहे. पण हे सुद्धा आता आल्यावरच होणार आहे जे काही आहे ते. आणि माझा स्वयंपाक पण झाला आहे. आणि आता किती वाजले आहे? आता वाजले आहे 3. आणि आम्ही किती वाजता निघणार आहोत प्रीतम? 4ला की 4:30ला? 4:15पर्यंत वगैरे आम्ही निघू. सो त्यापूर्वी ना मी विचार करते एकदा झाडांना थोडं थोडं पाणी देऊन देते. तसं तर मावशीला सांगून ठेवलं आहे, ते घालतीलच. पण तरीसुद्धा एक थोडंसं पाणी मी देऊन देते झाडांना. माझ्याकडे तांदळाचं पाणी पण आहे आणि इथे हवीचे कपडे वाळत आहे. हे सुद्धा स्टँड आम्हाला आधी घ्यायचं, कारण याला भरपूर धूळ लागून जाईल. ॲक्च्युली हे सगळे वाळून गेले आहेत कपडे, पण अजूनही थोडेसे असं ओले आहेत काही काही. सो हा स्टँड आधी घ्यायचा आहे आम्हाला. प्रीतम स्टँड आधी घेऊन घे ना. नाही असू दे, काय आपण नाही राहणार मग कसं आणणार आहात? नाही स्टँड घेऊन घ्या आतमध्ये प्रीतम, फालतू रिस्क नको घ्यायला. तर तेवढा एक स्टँड राहिला. आता मी थोडंसं पाणी घालते झाडांमध्ये आणि त्यानंतर मी पण रेडी होते. सिंपल कपडे घालायचे, कारण ट्रॅव्हलिंग करायचं आहे. आणि आम्ही डायरेक्ट सकाळी 9:30ला किंवा 10ला वगैरे पोहोचू नागपूर स्टेशनला. आणि आय डोंट नो बाबा घ्यायला येतात की नाही, अदरवाईज आम्हाला ऑटो करून जावं लागेल. आणि आमचं एवढं सामान झालं आहे. 2 ट्रॉली बॅग, एक ती बॅग खाण्यापिण्याची आहे सगळी, ती एक बॅग आहे ज्यात अव्यूचं थोडंफार वरचं जे सामान लागेल ते, म्हणजे ही व्हाईटवाली. आणि एक सॅक ज्यामध्ये प्रीतमचं सगळं सामान राहणार आहे. सो आम्हा दोघांना हे सगळं मॅनेज करायचं आहे विथ अव्यू. सो चला मी आता पटकन झाडांना पाणी देते आणि त्यानंतर तुमच्याशी भेटते.
चला आता झाडांना पाणी टाकलं छान, कपडे पण आता आणून ठेवले. आता ही विंडो पण सगळे बंद करेल, पण आता आम्हाला निघायला 1 तास आहे. सो तेव्हापर्यंत थांबूया. नंतर थोडंसं व्हेंटिलेशन नाही तर प्रॉब्लेम होईल. सो 1 तासानंतर ते सगळं पण बंद करू आणि मग आपण आपल्या जर्नीला स्टार्ट करू. बघून घे एकदा. झालं चेक घर. सगळे बघा अहो ये बघ. नको नको उचलायचं नाही अवयू. कसं आहे? हॅलो. बाबाला दे पटकन. कमॉन बाबाला दे. ये गुड. आय गो. अजून नाही आले. हा पुढे येतील. तुमचं पण ते रोशन दादाच काढतात का तिथे? माझं पण नेहमी मी पण करून देतात आणि कन्फर्म पण मिळतं. मला वाटतं यापूर्वी पण आपण आलोय सोबत एकदा असं मला आठवतंय. म्हणजे तुमचं नाव तर दिसलंच मला त्या लिस्ट मध्ये. कसं वाटतंय अव्यू? छान वाटतंय का रे अव्यू? तुम्ही कुठून नागपूर का? छान. बुई 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 कोणी पाहायला आलं तर बरं होतं. इथे पुण्याला का? अच्छा अच्छा. अव्यू टकलूला लागेल बळा. इकडे आई जवळ नाही तर त्रास देणार असेल तर अजिबात नाही जायचं. नाही करायचं ठीक आहे. पल्लर अव्यू पल्लर ते कसं बघताय तुला जाऊन तिकडे. हां जायचं नाही आपण आईकडे राहायचं ना. बाबा कुठे आलोय अव्यू? नाना नानीकडे, आजी आजोबाकडे. मस्त मस्त. मी पोचले माझ्या सासरी आणि मला भरपूर काही शूट करायचं होतं म्हणजे ट्रेनचं, पण त्यानंतर पॉसिबल नाही झालं बिकॉज अव्यू ना खूप ढवडाढवडी करत होता आणि रात्री तर त्याने इतका प्रचंड त्रास दिला आहे. म्हणजे 11च्या दरम्यान झोपला, मग परत 12 वाजता उठला आणि मला सुद्धा ना थोडा त्रास झाला. सो तिथे काही पुढे शूट नाही करता आलं. त्यानंतर आम्ही अव्यू झोपला, मग त्याला उठवलं आणि लगेच अजनी स्टेशनला आम्ही उतरलो आणि त्यानंतर लगेच आम्हाला परत इकडे यायचं होतं माझ्या सासरी. सो काही शूट नाही करता आलं. फ्रेशनअप झालो आहे, म्हणजे माझी आंघोळ वगैरे झाली आहे. आता मी खाली जाणार आहे. आय डोंट नो मी इथे पुढे शूट करू शकेल की नाही करू शकेल, पण हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि छान छान कमेंट्स पण करा.
आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. चला भेटूया मस्त एका नवीन व्हिडिओ बरोबर. तेव्हापर्यंत बाय. आणि हा पॉसिबल झाला तर मी शूट करेल सासरकडल्यांचं. अदरवाईज नाही करता येणार, म्हणजे त्यांना एवढं काही आवडत नाही असं व्लॉगिंग वगैरे. सो त्यासाठी म्हणून चला तर भेटूया. बाय.